टाकण्याच्या अगोदर यावं लागेल, हे मात्र लक्षात ठेवा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. खेळायला होते सुरुवात. आपण पाहतो अतिशय सदाबहार क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला पर्व 2 मध्ये घेऊन येतो अरेस गोटोली. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली पर्व 2 युवक काँग्रेस चषक 2025 आणि तिथेच मात्र आज फायनलचे दिवस. मॅच क्रमांक आहे अर्थातच ही 5वी. 2 मॅचेस आपण पाहिलं. रुद्र 11 मापेने आपल्या खेळाडूचा एक अफलातून परफॉर्मन्स प्रदर्शन दाखवण्या बरोबर टीमला पोहोचवलं सुपर 6 मध्ये. स्ट्राइक गौरव बडदे. गोलंदाज कुमार 11 तुर्बे. 3 टीम गत वर्षी आली होती, त्याच्यामध्ये कुमार ही होती. फायनल मध्ये खेळताना आपण पाहिलं श्रीकृष्ण दिवा, कुमार गावदेवी 2 टीम बाहेर. कुमार मात्र अजूनही या स्पर्धेत खेळताना दिसते. पहिलं गोलंदाज भार होण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर सोन्या. चांगला चेंडू स्लाइस केला, चांगली फिल्डिंग मध्ये तैनात केली, स्लिप तैनात केली आहे. बॅटची कडा घेतला तर आउटस्विंग एखादा तेज तर आला तर बॅटची कडा घेऊन जाईल, हे मत आहे कॅप्टन बरोबर गोलंदाज बॉलरचं. ते चांगलं मत आहे. पॉइंट खडं केले, पॉइंट कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड विकेट डीप. टर्न केलं. थँक्यू सो मच कैलाश, विचारपूस केली आहे. माझं सहकार्य क्रिकेट आम्ही बरंचसं खेळलं कैलास दलवी बरोबर, आणि किती आपुलकीने त्यांनी म्हटलं का जेवण झालं का येत असतं. नारायण म्हात्रे असेल, कैलास असेल, जयराम म्हात्रे असतील, मनोज म्हात्रे असतील, विनोद असेल, प्रत्येकाने आमची विचारपूस. त्यासाठी तुम्हाला खूप आम्ही आभार तुमचं व्यक्त करतोय. राईट आर्म उर्दू विकेट ऑफ व्हॉट अ लवली स्ट्रोक यार. नो मॅन इज देअर. दॅट इज अ क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ऑन 4 रन. ठुली गावला आणि तिथे गोठवल्याने गावामध्ये खेळताना पहिल्या चेंडूवर दर्जेदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. फुल टॉस आली, बॉलर बॅक टू अप ड्राईव्ह केलं, टप्पा 1 बाउंड जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फिल्डिंग करताना राहुल कांबळे तुर्बा प्रीमियर लीग सातत्याने 3 वेळा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड. कडक फिल्डर आहे मित्रांनो. सुपर फिल्डिंग करताना मात्र पहिल्या टप्प्यात घेतो, थ्रो फेकतो, सिंगल दरम्यान अर्जित केले. 6वर 0 गडी बाद. पहिल्या ओव्हर हाताळताना सोन्या फुल टॉसचा क्षेत्ररक्षण खायला त्याला हेरलं आणि ते हेरले इनसाइड आउट करताना आणखीन एक दर्जेदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॅट्समन आहे गौरव बडदे. 4 रन. कव्हर ड्राईव्ह प्लेड बाय गौरव बडदे. 5वर पोहोचते. दोन्ही फलंदाज पायदास विचार केला. 5वर खेळतात आणि टीमला घेऊन गेले कोपरखेडने. 11 कोपरखेडला बिन गडी बाद 10वर 10 पण नन विकेट. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले एकमेव जे ओव्हर आहे ते हाताळताना सोन्या कुमार 11 तुर्बेकडून. हो, थँक्यू उदय. अंपायरने सांगितलं का या नवीन 2 बॉल देण्यात येतील, कारण नवीन चेंडू जुने चेंडू मात्र बॅकची कडा अपिश ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. दर्जेदार चेंडू. टप्पा गुडलनपण घेतली त्याने उचली. बऱ्याच गोलंदाजांनी उचली घेण्यात चेंडू सोडलेत आणि त्यांना यश मिळालं. पहिल्या दिवसापासून विचार केला तर ओव्हरची पहिले P1 झाली समाप्ती. सोन्या बॉलरचा वापर केला तर पहिल्या P1 टाकताना कुमार 11 कॅप्टनने आणि त्या सोन्याने पहिले ओव्हर हाताळताना पॉवर प्लेचा धावा खर्च केल्यात 11. 1 ओव्हरची
दादांनी ठोकलाय दावा, चर्चा रंगली घरा घरात, रस्त्यावरती दारा दारात, चर्चा रंगली घरा घरात, रस्त्यावरती दारा दारात, फक्त अनिकेत दादाची हवा, फक्त अनिकेत दादा. मग सामाजिक असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो, सांस्कृतिक असो, अव्वल राहिले रमाकांत दादा म्हात्रे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र अर्थात अनिकेत आणि अक्षय म्हात्रे. सन्मेश वाघमारे डावखुरा गोलंदाज मोर्चावर आणलाय टीमकडून. दुसरं आपलं पहिलं हाताळताना सन्मेश वाघमारे चांगला गोलंदाज आहे, ख्याती आहे, लेग ब्रेकचा चांगला वापर करतो, पण त्यामध्ये जी गॉड गिफ्ट आहे ना तीही त्याच्या साथीला असते, त्यामुळे भला मोठा लेग ब्रेक त्याच्या गोलंदाज आपल्याला वारंवार पाहिलाय. स्लिप तैनात केले रोशन म्हात्रे, रवी म्हात्रे पहा कसा फिल्डिंगची सजावट करताना. भूषण नाही म्हणून ती जबाबदारी मात्र रवी म्हात्रे मात्र घेतली जबाबदारी. डिप्युटी नाव इज कम्प्लिटली हँडल टू द होल टीम. स्केपा पॉइंट खडा केले, डीप कव्हर आहे. पहिला चेंडू टर्न विथ द टर्न, चेंडूला मोडलं, टर्न केले, मिड विकेट ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे तैनात, सिंगल मिळते. व्हॉट अ लवली थ्रो यार, सुपर फिल्डिंग इज देयर. साहिलचं एक दर्जेदार क्षेत्र सिंगल मिळणं. माती चोळल्यानंतर हवेचा ओघ, हवेची दिशा कुठे जाते हा कटाक्ष असतो बऱ्याचशा बॅट्समनचा, पण नंतर ग्रीप म्हणजे प्रॉपर मिळावी यासाठी गौरवने हाताळा चोळणे ही माती, त्या मातीत घडलं गेलेत बरेचसे क्रिकेटर. बॅकफुटवर जाताना पंच करतात, लाजवाब चेंडूनं वळण घेतले, गुडले टप्पा पडल्यानंतर फिंगर्स रोन केले आणि सरळ हाती चेंडू मात्र गेला. विकेट कीपर पंकज पाटील, द हिरो ऑफ द अग्रिकोली प्रीमियर लीग वैभव प्रतिष्ठानला सन्मान जेव्हा मिळाला तो अगेन्स्ट द टीम सिरोना प्रतिष्ठानकडून खेळत होता पंकज पाटील. व्हॉट अ लवली हेड अँड आय कंडिशन, मॅग्निफिशन, बट चेंडूच्या मैदानाच्या आत नाही न तर बाहेर गेलाय. आला षटकार का चौकार पाहावं लागेल, काय खिलाडू होतीये पा. सलाम करतो आम्ही त्या लोकांनी पाहिलं सोन्या आणि सांगितलं एक षटकार झाले. थँक्स. ये है जेंटलमॅन रिअली क्रिकेट. लाजबाब स्लॉक सिप केलं. एक वेळ वाटलं होतं फलंदाज बॅटर बाद होईल का, पण अखेरकार बॅलेन्स तोल गेला, मिळाला षटकार. बॅटमधून घर असताना गौरव बडदे, चेरन 18 तब्बल पोचते स्कोर. कोपरखडने 11 कोपर 4 ओव्हरचा हा सामना. दुसरं ओव्हर हाताळताना टीमकडून पहिलं आपलं स्वतःचा टाकताना सन्मेश वाघमारे ही कम्सिंग बॉल टू लेफ्ट हँड ओर द विकेट टू द गौरव. सोडून व्हॉट अ मुवमेंट पहा, मुवमेंट दॅट इज अ लवली. ओ माय गॉड. क्रिकेटचे रूल्स आहेत ना बरेच बदलत चाललेले आहेत. तो आला तर मिडल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, ते पाहिलं उदय तांडेल अंपायरने, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला नो मोर टेक द टाइम. शिरेगाव गावचे आदरणीय प्रशांतजी पाटील भोईर, आपण या मंचावर आपलं सरसे स्वागत आहे. एक चांगला चेंडू टाकल्यानंतर सोडलाय, आता तो कुठे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. वाटलेलं होतं यावेळेला, पण काहीच परिणाम झाला नाही उदय तांडेलवरती. 2च्या 2 चेंडू डॉट, पहिली सिंगल डॉट्स धमाका. नक्की काय ते समजावण्यासाठी जातात. क्रिकेट खूप आहे, खेळलाय उदय तांडेल. क्रिस केन्स न्यूझीलंडचा ऑलराऊंडरचा हा सन्मानी पदवी नाव दिलं होतं ग्रेट आरजे प्रदीपजी विचारे सम्राट या समालोचकाने. हिंदीतली बेहतरीन आवाज. काय घडलंय, थोडासा टाइम जातोय. लगातार 2 चेंडू सोडले, परंतु उदय तांडेलनं 2च्या 2 चेंडू मात्र गोलंदाजाच्या बाजूने निर्णय देताना फेअर डिलिव्हरी घोषित केलं. क्रिकेट थांबलं जातं, मॅच थांबली जाते, विचारणा केली जाते. निखिलवर कदाचित चर्चा होईल, नेमकं काय आहे, पिचिंग कुठे झालंय. येस निखिल म्हणतो का तेच डिसिजन घेऊ शकतात. जर निखिलने सांगितलं तर एका कोणाची बाजू घेतल्यासारखी होईल, पक्षपातीपणा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. येस थोडंसं चेक केलं जाईल. मित्रांनो थोडंसं होतं
तो ऑनफिल्ड पाहिले जाते इन स्क्रीन, कारण त्यांना वाटलं थोडासा, बऱ्याच वेळेला होतं ऑनफिल्ड मध्ये चुका होतात अंपायर करून, असं नाहीये. पहिला जात होतं बॉक्सच्या बाहेर, त्याला आधीच सांगितलं छोटा बॉक्सच्या बाहेर गेला तर पूर्ण आहे. आणि बॉलिंग कशी अशी तिरकी अशी नाही ना उभी. पर्व 2 राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 6 कश्मकश शुक्रवारपासून तो आजचा तिसरा दिवस, फायनलचे दिवस, आणि तिथे 5वी मॅच मैदानाच्या आत. एका बाजूला गतवर्षी सुपर 3 मध्ये असणारा खेळणारा टीम कुमार तिर्वे, त्याच्या विरुद्ध बॅटिंग करण्याचा खेळताना पाहायला मिळतोय आपण कोपरखेडणे 11 कोपरखेडणे. सन्मेश वाघमार याने टाकलेला हा 5वा चेंडू, आणि त्याचंच मात्र निरीक्षण केलं जातं की स्कोरच्या स्क्रीनवरती मैदानातला अंपायर बाहेर आला आणि त्याने पाहतो तो नेमकं माझी चूक आहे का, इज अ फेअर डिलिव्हरी का वाईड. यासाठी खेळ वेळ थोडासा खर्च होते, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. चांगला खेळ आपण पाहण्यासाठी आलाय, त्यासाठी या स्पर्धेचे प्रणेते अक्षयजी म्हात्रे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही. गौरव आणि मयुरेश चौकारे छान पाहिलं तर मयुरेश वर खेळतोय. एक षटकार लागले गौरवच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला क्लिअर करताना, एकदम माझ्या निकटचा षटकार त्याच्या बॅटमधून होता, पण सर्व श्रेय जाईल सोन्याला, कारण त्यांनी जनरल क्रिकेट दाखवताना का पाय तुझे टच झाले असं सांगितलं. आम्ही तारीफ करतो सोन्या, स्पोर्ट्समॅन स्वीप खेळाडू वृत्ती त्यांनी मात्र इथे मैदानातून दाखवली. बरेचसे मोजके खेळाडू असतात, ती खेळाडू वृत्ती अंगी जोपासतात आणि त्याचं खेळताना प्रतिस्पर्ध्याच्या गुणांना हे मात्र त्यांची तारीफ करताना असं खेळाडूने ते जाहीर करतात का आपण जो गुण आहे तो तमाम प्रेक्षकांना आपण दाखवू का, फक्त आम्ही क्रिकेट नाही तर खेळाडू वृत्ती खेळतो. खूप चांगले क्रिकेट सोन्या. रिद्धी सिद्धी टीम पहिली पोचली. पहिला दिवस उद्घाटन जो सामना झाल्यानंतर 8 टीम मधून रिद्धी सिद्धी कोपरी गावदेव तलवली टीम सुपर 6 मध्ये पराजित करताना आपली जागा निश्चित केली. रिद्धी सिद्धी कोपरी अफलातून खेळ स्वतः कॅप्टन विराट कोहली, योगेश मनोहर भोईर पहिला मॅचचा हिरो, दुसरी मॅच अक्षरशः गाजवली शुभमने, तिसरी मॅच अजयने काढली. येणाऱ्या 13, 14, 15 अग्री कोली प्रीमियर लीग पुन्हा आपल्या भेटीला येतोय. गणपत सेट कैलासाची गणपत सेट तांडेल मैदान क्रीडांगण करावे गाव. दुधिया रोशनी रजनी क्रिकेटचा खेळ तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या भेटीला घेऊन येतोय. अग्री कोली युवा स्पोर्ट्स आयोजित आणि त्याचे प्रणेते आहेत तुम्हा सर्वांच्या लाडके निकेत दादा म्हात्रे यांच्या सौजन्याने अग्री कोली प्रीमियर लीग गतवर्षी राज रॉयलने राज केलं आणि ते स्वराज म्हात्रे इज अ प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. बऱ्याच वेळेला सुपर 6 मध्ये राज रॉयल्स प्रदीप म्हात्रेंचा टीम पोहोचत होता, परंतु ती विजयाची चॅम्पियनची चव त्याला चाकता येत नव्हती. पण अखेरकार ते गोड साखरेसारखे खेळाडू आणि त्याने दाखवला दमखम. स्वराज म्हात्रे द आयकॉन प्लेअर, काय कामगिरी होती. पण सर्वात जास्ती आम्हाला आठवतात मयुरेश दिगंबर पाटीलचे एकाच मॅचले 4 झेल. इट्स अ डॉल बॉल. खेळायला सुरुवात आहे. सन्मेश चांगली गोलंदाजी, बॅकफुटवर जाताना हुक करण्याचा नादात बॅटची स्पर्श होऊन गेला. गोशांक क्षेत्रात सिंगल आली. ओव्हरची झाली इथे, पहिला वाईट नव्हतं ना उद्या. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि इथे सन्मेशने 1 वाईट 1 सिंगल 1 षटकार सहित खर्च केल्या 8 डावा. टोटल स्कोर 19-0 गडीबार. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 30-35 का त्याच्या पुढे जाईल हे सांगणं कठीण आहे, कारण एकही गडी मात्र अजून बाद झालेला नाही. जाऊ या दरम्यान ऐकूया रोशन म्हात्रेंच्या माध्यमातून एक अणख छान संगीत.
जॅक बाय मरुज शरण. अठराच्या दरम्यान भावेन अंकुश पाटील चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले. लेदर क्रिकेट चांगला खेळलाय भावेन. ओ मिस टायमिंग हवेमध्ये चेंडू बॅटचा उपरी करणारा आणि तिचे रवी मात्रे कॅप्टन पोचल्या चेंडूच्या खाली झेल घेताना खेळी झाली मात्र ते समाप्त. गौरव बॅक. स्कोर 30 वर पहिला झटका. गौरव परतलाय. चांगला फलंदाज. एक षटकार एक चौकार जण वैयक्तिक 12 वर. टीमची धावसंख्या 30 वर. पहिला हादरा कोपरखेडणे 11 कोपरखेडणे टीमला. 5 चेंडू आतापर्यंत भावेंनी टाकल्यात. यंगस्टार नवदुतीत बॉलर आहे. जय माता दीची हॅट्रिक घेणारा हा दुसरा गोलंदाज आपण पाहिला होता. जय माता दी मित्रमंडळ तुर्बे रामतनु क्रीडांगण आणि तिथेच एका गावाच्या विरुद्ध त्याच गावातल्या या बॉलरने मात्र रामतनुच्या विरुद्ध ते हॅट्रिक मात्र घेताना चकित केलं होतं. तोच विश्वास ठेवला भावेंवरती पुन्हा एकदा या मैदानावरती जिथे अतिशय दर्जादार क्रिकेट आपल्या भेटीला आणलंय. या स्पर्धेचे परिणिते अक्षय म्हात्रे त्याचबरोबर राजीव स्पोर्ट्स अकादमी गोठवली युवक काँग्रेस चषक 2025. ओ हो त्याला माहित आहे डावखुऱ्याच्या विरुद्ध डावखुरा विक्रांतनं काय केलं गोटवलीच्या विरुद्ध ते आपण पाहिलं या मॅच. हे चांगलं डावपेच राखतात जस्ट लाईक 2011 काय पाहिलं होतं. युवराजच्या अगोदर महेंद्र धोनी गेला होता कारण गौतम गंभीर तिथे डावखुरा होता. पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप. दिशा खूप भरकटली आहे. वाईट लगातार 2 टाकले बाबेंनी. स्कोर मात्र पोचते 32 वर. एक गडी बाद 32. तिसरं वर टाकलं जातं कुमार 11 तुर्बेकडून. भावींना अंकुश पाटील बॉलिंग मार्कवर. थोडा दिशा मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर पडते. समोर आहे प्रणित विश्वनाथ म्हात्रे. स्ट्रोक चांगला आहे. टायमिंग ओ माय गॉड 2 का आले 2. राहुल त्याच्यानंतर आला लॉंग ऑन वरून. लॉंग ऑफला फिल्डर करत आला दुसरा फिल्डर.
वाया जातोय. दोन धावांचा महत्वपूर्ण असा हा निर्णय असण्याचा चौकार का षटकार पाहिलं जातं. अनिकेत चव्हाण जो कर्णधार आहे, कॅप्टन आहे, तो पाहण्यासाठी आले. त्याला दाखवताना रोहित हिटमॅन बॅकफुटवर गेला, चौकार आला, त्याला स्टेअर केलं, पण क्षेत्ररक्षण थोडंसं अडखलीत मात्र फिल्डिंग करतात. त्याचा पुरेपूर फायदा उठवला महेश मात्र सिंगल अजित केले. स्कोरला मात्र पुढे ढकललं 37 वर. शेवटचं हाणामारचं षटक घेऊन आलं पंकज पाटील. अग्री कोहली प्रीमियर लीग शिरवणे प्रतिष्ठान आयकॉन तब्बल 137 धावा, 8 विकेट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब घेऊन गेलो होता पंकज पाटील. फुल टॉस, ओ माय गॉड, नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर विनोदजी भगत यांनी मात्र बाहेरला कमरेच्या वरती आलेला नो बॉल. 1+1 दोन धाव मात्र अर्जित केल्या जाते कोपरखैरणे टीमच्या स्कोर मध्ये. स्कोर 39. चेंडू असेल पंकजचा, याच्या नंतर फ्री हिट. फ्री हिट चेंडू टाकण्यासाठी टाकण्यासाठी पंकज, खेळण्यासाठी समोर प्रणित. फ्री बॉल, गॅप काढले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने राहुल कांबळे, बेस्ट फिल्डर ऑफ द नवी मुंबई. काय थ्रो यार, लाजवाब थ्रोने फक्त 1 वर समाधान मानावं लागलं बॅटरला. 40 पोहोचल्यात. शेवटचं ओव्हर हाताळताना कुमार 11 तुर्बेकडून पंकज पाटील पॉइंट कडे केले. डीप एक्स्ट्रा कव्हर बायडिश इनसाइड सर्कल सिलिमिट ऑफ. विचित्र पद्धतीने अजूबही अंदाजामध्ये स्ट्रोक विकेटच्या पाठीमागे खेळताना मयुरेश सिंगल मात्र मिळते स्ट्रोक वरती. 41 धाव संख्या. 3 चेंडूची मात्र झाली समाप्ती. पहिलं सिंगल, नो बॉल +1, नंतर परत सिंगल असे 3 चेंडू आतापर्यंत अधिकृतपणे टाकलेत पंकजने. 3 चेंडूचा खेळ बाकी. 41 एक गडी बाद सद्य स्थिती आहे. मॅच क्रमांक 5वी, पर्व 2. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठोली घेऊन येते योग काँग्रेस चषक 2025. आजचा फायनलचा दिवस. तब्बल 9 मॅचेस पूर्ण करायचे, त्यापैकी 5वं मॅच आपल्या समोर. फुल टॉस टाकली आहे, त्याला वळवलं लॉंग लेग. आणखी एक नो बॉल. ओ माय गॉड, कमरेच्या वरती दुसरा बॉल, नो बॉल. येस, 1+1, नो बॉल +1. आणि गोलंदाज इथे चेंज, कारण बीमार आंतरराष्ट्रीय नियम तेच सांगतो, 2 घातक चेंडू जर टाकले ना तर गोलंदाजाची गोलंदाजी तिथे थांबवली जाते, गोलंदाजी थांबवली जाते. जेव्हा पंकजनं या ओव्हर मध्ये टाकल्यात 3 चेंडू कोण घेऊन येतो, पण नो बॉल +1 आणि स्कोर मात्र 43 वर. जो गोलंदाज बदली गोलंदाजी येईल ना तो टाकेल फ्री हिटचा बॉल, आणि तो टाकण्यासाठी अति 7-9 मापे अग्री कोहली टीम मध्ये खेळताना ऍज आयकॉन प्लेअर त्यावर जबाबदारी ठेवलाय. नमित अशोक पाटील पूर्ण करणार पंकज पाटीलचं ते अधरो राहिलेलं ओव्हर. शेवटचं ओव्हर आहे. 43 वर 1 फ्री हिट बॉल. समोर आहे मयुरेश चंद्रकांत म्हात्रे फेसिंग टू द 4th फ्री हिट बॉल, आणि तो घेऊन आलाय 7-9 मापे मध्ये खेळणारा आयकॉन प्लेअर नमित अशोक पाटील. राईट अँड राऊंड द विकेट. जेल घेऊन फायदा होणार नाही. चेंडू आहे फ्री हिट. जेल घेतलाय, बाद झाला होता, पण फ्री हिट बॉल होता. पहिल्या चेंडूवर सफलता. आयकॉन मध्ये खेळणारा नमित अशोक पाटील, पण सिंगल मिळते. बॅटर नाबाद. 44 2 चेंडूचा खेळ बाकी. आता खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज, घातक फलंदाज प्रणित विश्वनाथ म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट टू प्रणित. सोडून दिले ऑफस्टंपच्या खूप बाहेर. खराब चेंडू, खराब लाईन. या ओव्हर मध्ये आणखीन एक अतिरिक्त चेंडू, लांबलं जाणार लांबलचक षटक पाहायला मिळते. धावसंख्या मात्र लागते 45 वर. मिस टायमिंग स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द पॉइंट. आणखी एक फलंदाज बाद होताना गडी क्रमांक बाद होते कोपरखैरणे 11 कोपरखैरणे दुसरा. प्रणित परतलाय 1 चौकाराच्या साईने. तो वैयक्तिक पोस्ट 6 वर बाद. पहिला 30 वर 15 धावांची जी हलकीशी भागीदारी साजेदारीला मात्र इथे पूर्ण विराम. 45 दुसरा हदरा. आणखी एक शेवटचा चेंडू खेळण्यासाठी बॅटर येतो स्वतः कॅप्टन अनिकेत चव्हाण. स्ट्राईकला असेल, हा रूल आहे, हा नियम आलाय. नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक घेईल.
कारण जरी क्रॉस केलं अपवाद फक्त रनआउट, परंतु स्ट्राईकला जाईल कॅप्टन. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी इनिंग मधला 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकल्यानंतर कुमार 11 तुर्बेने पसंती दिली फिल्डिंगला आणि तिथेच मात्र डावाची सुरुवात केली ते गौरव मयूरने. मयूर अजूनही मात्र तळ ठोकून उभा आहे. लाजबा अँकर इनिंग खेळताना कोपर खेळणे 11 कोपर खेळण्यासाठी 45-2. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. हे 2 ओव्हर संयुक्तरित्या पूर्ण करता पहिले 3 चेंडू टाकले पंकजने. 3 चेंडू टाकण्यासाठी आलाय. शेवटचा चेंडू घेऊन येईल नमित अशोक पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट टू अनिकेत चव्हाण. वा लाजवाब बॉलिंग. ॲज आयकॉन म्हणून का पण याला अपॉइंटमेंट केलं, त्याला मात्र सरत त्याने दाखवून दिलं आय एम द कॅपेबल. चांगलं ओव्हर हाताळलं आणि फक्त सिंगल दिली. 46 बनल्यात कोपरखेळणे 11 कोपरखेळणे. पहिल्या डावमध्ये खेळताना 4 ओव्हरची मॅच अगेन्स्ट द कोपरखेळणे आणि कुमार आता टार्गेट मात्र समोर असेल 47 टू विन. 2 गडी बाद 46 बनवल्या. पहिल्या डावामध्ये खेळताना टॉस हारल्यानंतर कोपरखेळणे 11 कोपरखेळणेने तिथे चांगलं मात्र योगदान दिलं. मी म्हणेन निश्चितच वैयक्तिक 12 धावशंकर, एक चौकार षटकाराने गौरवने धावा जमवल्या. मयूरचा विचार केला 1 चौकार 2 चौकार 1 षटकाराने तो मात्र नाबाद खेळी करताना 21 धावांची एक लाजबाब खेळी. प्रणित मात्र बाद झाला 1 चौकाराने वैयक्तिक साबर. अनिकेतला 1 धाव काढताना असे प्रकारे 46 झाल्या. 47 धावांचा हा लक्ष समोर कुमार. दरम्यान जाऊया एक हलकस संगीत. जाणे गाजवले तुर्ब गावचं क्रिकेट. कुमार 11 पण बऱ्याच वेळेला रामतनू क्रिकेट खूप खेळलाय पंकज पाटील, पण यावेळेला कुमार टीम कडून खेळताना त्यावेळेला कुमार कडून खेळत होता पंकज. बरोबर भूषण पाटील जसं आज अनुपस्थित आहे तेव्हाही फायनल मध्ये कुमार कडून भूषण नव्हता. 2018 स्वर्गीय आनंद दिघे चषक 2018. रवी मात्रे इज ब्रदर बेस्ट बॉलरचा अवॉर्ड. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पंकज पाटील. काय खेळी केली होती यार, सुपर्ब. पहिल्यांदा ग्रामीण टीमने एक व्यावसायिक टीमला तेव्हा मात्र चीट केलं होतं. ए लाजबाबा. त्याच्यानंतर दारावे यांनी कमाल केली बॅक टू बॅक 2022-23. हे धक्के दिले व्यावसायिक शहरी टीमला ग्रामीण टीमने. जाऊया मॅच कडे. 47चा टार्गेट समोर पंकज आणि उभा राहिला पहिला ओट टाकण्यासाठी अजय टाक.
पहिला चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर पिचिंग झाला. उदय तांडेल यांचा इशारा. इट्स वाईट. वाईटने सुरुवात झाली आहे. वाईटच्या एका धावेने श्रीगणेश झाल्या कुमार 11 तुर्बे टीमचा 1ने. लक्ष्य 47. 4 ओव्हरचा हा मॅच सामना आहे. याच्यानंतर जो जिंकेल तो मल्हार मॉन्स्टर चोळेगाव या टीमच्या विरोधात खेळेल आणि तोही सामना 4 ओव्हरचा असेल. चांगल्या चेंडू फोडून त्या चेंडू त्याला ढकलून दिलं. शॉट मिड विकेट इनसाइड द सर्कलला. जोपर्यंत क्षेत्रक्षेल येईल अडवेल तोपर्यंत सिंगल सेकर. चांगलं फिल्डिंग. वाईडने तर सिंगल येते. 2 वर पोहोचले कुमार 11 तुर्बे. आता स्ट्राईक वरती नमित अशोक पाटील. शिरोपण दूर अपड्राईव्ह केलं. अलाउन द कार्पेट जो कॅप्टन अनिकेत चव्हाण येईल फील्ड करेल. आणखी एक सिंगल. दोन्ही बॅटरने एक सिंगलने खातं कोडले. वाईटचे 3 वर पोहोचले टीम. लक्ष्य 47. बरोबर 12 धावांच्या जवळपास ही सरासरी ठेवायला लागेल. आणि जिथे झालं होतं तिथे जीवन गोपाल चूक करणार नाही. आणि एक अवघी धाव आपल्या नावे केल्यानंतर पंकज पाटील परतलाय हा तंबूच्या असलेला. ए बॅक इन टू द पवेलियन. 3 वर 1. येस रोशन. द्वितीय 25 तृतीय अशी सजलेली एक भव्य दिवस स्पर्धा पर्व 2 मध्ये घेऊन आलाय आर.एस. गोटोले. आणि त्याचं नेतृत्व करताना स्पर्धेचे शिल्पकार अक्षयजी म्हात्रे. लाजवाब क्रिकेटचा 16. 5वी मॅच आपल्या बेटीला तब्बल 9 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी वेळ खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. लेफ्ट हँड ओर द विकेट अक्रॉस द बॅट. ऑफस्टमच्या अगोदरच शपोलून आलो होता रवी म्हात्रे. आला आपल्या फेवरेट शॉटची त्यांनी सजावट केली होती स्लॉकसिप. पण काय गोलंदाजी टाकल्या. इट्स परफेक्टली नो एक्स्ट्रा रूम टू हिट स्क्वेअर लेग ओव्हर. त्याचे लाजवाब बॉल बाय अजय टाकल्यानंतर पुन्हा सजवतोय लेफ्ट हँड उर्दू विकेट. ओ माय गॉड. हो पुन्हा एकदा तेच करायला गेलो होतो पण इथे ऑफस्टमच्या खूप बाहेर. वाईट +1 अशा 2 धाव मत अर्जित केल्या जातील. लागल्या जाते स्कोअर मध्ये कुमार 11 तुर्बे 5 वर. 1 गडी बाद 5. झेल घेतला मिड विकेटला पहिला जीवन गोपाले मसलमॅन. अँड बॉल बाय अजय टाक. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ अँड डीप मिड विकेट. इनसाइड आउट लवली बॉलिंग. या टप्पामध्ये चेंडूने घेतलेले वळण. टर्नर बॉल कटर बॉल. लाजवाब गुडलंडर टप्पा पिचिंग झाल्यानंतर जादू दाखवली बोटांची अजय टाकने. साप मध्ये चकला. लाईन मिस केली रवी म्हात्रेने. पुन्हा जाते बॉलिंग वर. पहिला वोट टाकताना P1चा कोपरखंडे 11 कोपरखंडे अजय टाक द बॉलिंग मार्क. 7चा बॉल. लाजवाब बॉलिंग टाकली. अवे फ्रॉम द बॉडी चान्स जस्ट ओव्हर द हेड ऑफ द मरेज. चेंडू पळाला फरार झाला. 4 रन. Dawood perfectly is a face completely open the bat by Ravi Mhatre and cracking cover drive for 4 run. स्कोर पोहोचते 9 वर. येणारा 18 चेंडूचा खेळ बाकी आणि सोनू आम्हाला सांगतोय 38 धावांची आवश्यकता. 18 गेंदे 38 रन. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. चला जास्तीत चर्चा करू नका. 1 ओव्हर नंतर किती विचार करावा लागतो पहा. अजिंक्य नाही आज कुटुंबासहित टूर वर आहे नाही. येस चेतक वेळ द्यायला लागतो. बऱ्याच वेळा झालं तर दिवस पर्यंत येतं. ग्रॅम थोर्प इंग्लंड. डावकुरा हा बॅटर इंग्लंडचा. संसार तुटत होता क्रिकेटसाठी. त्यासाठी लवकर अलविदा केले. सेट गुड बाय इंग्लंड द ग्रेट बॅट्समन थॉर्प.
वेळ द्या कुटुंबाला. क्रिकेट खेळता खेळता ते अजिंक्यने वेळ दिलाय. या मॅच मध्ये तो खेळताना दिसत नाही. 1 ओव्हरची झाली समाप्ती. 9 वर 1 गडी बाद. कुमार तुर्बे पिच्छा करताना 47 धावसंख्येचा. बऱ्याच चर्चा झाली. संपूर्ण संघ एकत्र मैदानाच्या आत खांद्यावर खांदा टाकून होता काय करावं. बरंचकार केलं आणि 99 नंबरची जर्सी इज अ सेम लकी नंबर द लास्ट गुजनर ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर ऑफ द साऊथ आफ्रिका. काय खेळ राहिला होता. ती फायनलची मॅच इक्वल. लास्ट गुजनर डेंजरस पिंचिटर डिक्लेअर प्लेअर ऑफ द सिरीज. टुडला म्हणजे 149 षटकार. आता येईल ना तो 150वा षटकार कोण ठोकेल. त्यासाठी मात्र पाहूया आणि जाऊया. खेळ मात्र अंदर आतमध्ये मैदानाच्यात रंगत चालले. बॅकफुटवर जाताना पंच केले लाजबाब. ओ माय 150वा षटकार. अति 7-9 चा आयकॉन प्लेअर नमित अशोक पाटील. सुपर स्ट्रोकर अँड चरण. शॉट ऑफ बॅकफुट वर गेला. दॅट इज अ हॉरिझॉन्टल बॅट. व्हॉट अ लवली उंचपुरा दीप पाट नमितनं दाखवला. हा अफलातून क्रिकेटचा एक आविष्कार. पॉइंटच्या वरून झलकला षटकार. चुंबन घेत 150वा षटकार. अरेज गोटुली युवक काँग्रेस चषक 225 आणि तो मान मिळवला. 150वा षटकार ठोकणारचा नमित पाटीलने. हो इथे कमबॅक बॅकअप चांगलं होतं पण तिथे बॅकअप करणारा जीवनगोच्या डोक्यावरून चेंडू केला फार आरपार. 4 रन. षटकार चौकार. मनसुबे मात्र स्पष्ट केले. तुर्बे प्रीमियर लीगने वैयक्तिक 89 धावा फक्त 11 धावा दूर होता. गुरुच्या विरुद्ध भूषणच्या विरुद्ध त्याने चोपले होत्या. तुर्बा प्रीमियर लीग तब्बल 89 नाबाद. नमित अशोक पाटील पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप. चौकार. षटकार चौकारांता येतो वाईट. खराब लाईन. वाईन +1 21 बनल्यात. लक्ष 47. किती लवकर घेऊन गेल्या 2 फटक्याने टीमला विजयाच्या. नमित अशोक पाटील 21 बनल्यात. बनवायच्या 47. आता आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 16 गेंदे 26 रन. स्लिप तैनात केली जाते नमितसाठी. 1 डीप स्क्वेअर लेग. 1 डीप मिड विकेट अँड लॉंग ऑन. लवली बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. बॅट अगोदर चालली. चेंडू खालून गेला सावकाश गतीने विकेट किपरच्या हातात. चेंडू डॉट. हे अपेक्षित आहे. थोडंसं प्रेशर वाढलं जाईल जसं चेंडू जातील डॉट बॅटर वरती. पुन्हा एकदा स्ट्रोक आहे. खूप दूर बीट करून गेला. पुन्हा वाईट लॉंग ऑफला क्लिअर करताना या ओव्हर मध्ये आला दुसरा चौकार. नमितच्या बॅटमध्ये बॅटिंग यार. कोणती चूक केली नाही असं पाहत असेल दत्ता साष्टे. अति 7-9 मापे. पहिले आपल्याला जेव्हा पहिलं टायटल राधाकृष्णनं जिंकलेलं होतं तेव्हा फायनल मध्ये 79 ही टीम उपविजेता ठरली होती. मुंबई मैदान सेक्टर ते. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक यार. व्हॉट अ शॉट यार. फक्त पाहत राहावं असा नेत्रदीपक षटकार बॅटमधून सादर करताना नमित. चरण. कोपरखेडे 11 साठी गोलंदाज. जो गोलंदाजा मारा रविकांत मात्रे करायचा. जो अशोक पाटील करायचा. सागर पाटील करायचा. विजय पाटील करायचा. तो मारा मात्र कमकुवत व्हायला लागले. राईट आर्म ओव्हर द विकेट अलॉंग द कार्पेट. चांगल्या फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता अजय टाकणे परंतु इनफिल्ड मध्ये चीट करताना येते. इनफिल्डच्या बाहेरच्या क्षेत्रात फील करेल. सिंगल घेतली आणि स्ट्राईक मात्र तिसऱ्या ओव्हरचा पहिल्या चेंडू खेळण्यासाठी आपल्याकडे कायम ठेवलं. 2 ओव्हरचा खेळ इथे आला समाप्त. 16 धावांच्या सरासरी 32 धावा चोपल्यात. येणारे 12 चेंडू आणि फक्त 15 धावा दूर.
पहिली जीत हासिल करण्यासाठी कुमार तुर्बे. रोशन चेंडूमध्ये आता कंपल्सरी 15 धावांची आवश्यकता. समोर रवी मात्रे बॅकफुटवर जातात शॉट नो रमी इट्स नमित कारण स्ट्राईक त्याच्याकडे होतं. मॅच लवकर फिनिश करण्याचा इरादा स्पष्ट करताना नमित अशोक पाटील व्हॉट अ क्रॅकिंग षटकार ओव्हर द मिड विकेट. इट्स आउट ऑफ द पार. 6 रन. क्लास दाखवताना आणखी एक षटकार. षटकार क्रमांक 4 बॅट मधून दर्शवताना नमित पाटील. 6 रन. हरकत नाहीये. जी भूमिका प्रतिस्पर्धेने उठवायची तो मध्ये अंपायर किती झोकून देतो उदय. का स्कोर सांगा. स्कोर फक्त 3 धावा उदय बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी. हार्ड लक चेतक. तुम्ही नेहमी येतात परंतु निराश होऊन परततात या वर्षामध्ये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूर आहे. कव्हर पॉइंटला मात्र गेला आणि त्याच्या मॅच फिनिश केली. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय नमित अशोक पाटील. सुपर्ब डुपर यार. जवळ 38 धावांची ही नाबाद खेळी ज्याच्यामध्ये सवले 4 षटकार आणि 2 चौकारीच्या 3 चौकारी साईने त्याने 38 नाबाद. दॅट इज अ नो क्वेश्चन. अवर प्रश्नच माझं कोणाच्या मध्ये मनामध्ये उपस्थित राहणार नाही का मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच काय तो हक्क सांगितलाय. 38 धावा ठोकणारा 4 षटकार 3 चौकार सहित नाबाद 38 धावांची बेहतरीन केली त्याला जेला जातं. प्लेअर ऑफ द मॅच इज गोज टू द कुमार 11 तुर्बे नमित अशोक पाटील. चला 2 टीम कॅप्टन येतील. एका बाजूला मल्हार मॉन्स्टर चोळेगाव आणि दुसऱ्या बाजूला नुकतीच मॅच जिंकलेला कुमार 11 तुर्बेचा कॅप्टन. हार्ड लक चेतक. पण शुभेच्छा देतो कारण तिथे गावातल्या अंतर्गत मॅच आहे तुमची ती मॅच खेळण्यासाठी निश्चित आमच्याकडून तुला शुभेच्छा. स्पॉट बॉईज चित्त कलवता पण निराश होऊन वारंवार त्याला परत लागतं. पण क्रिकेट आहे मित्रा होतो. इज गेम ऑफ चान्स. चला आम्ही सन्मानित करणार आहोत आणि 2 कॅप्टनची टॉस घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. सन्मान्य पाहुणे आहेत